वाटलं नव्हतं की यूट्यूब मला एवढे पैसे देईल। तुम्ही माझा हा शॉर्ट व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल आणि जर का नसेल पाहिला तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंटबद्दल आहे। सो फायनली मला माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट मिळालेलं आहे आणि प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की हा व्हिडिओ बनवायचा आहे की मला माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट रिसीव झालेलं आहे आणि आज हा व्हिडिओ मी बनवते, उद्या हा व्हिडिओ तुम्हीसुद्धा बनवाल। हाय, आय एम सिद्धी, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला कळालाच असेल की माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे। ते किती आलं, कसं आलं, कुठले कुठले फॉर्म भरायचे असतात, काय काय प्रोसिजर असते, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी यूट्यूब चॅनल का स्टार्ट केलं, कधी केलं, मला पेमेंट कधी मिळालं आणि पेमेंट आपल्या बँकेमध्ये कसं येतं, म्हणजे काय प्रोसिजर असते, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर का तुम्ही एक स्मॉल यूट्यूबर असाल, कंटेंट क्रिएटर असाल आणि तुमचं अजूनही फर्स्ट पेमेंट आलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। सो या व्हिडिओमधनं तुम्हाला थोडीशी का होईना हेल्प नक्कीच होईल। तर मी हे चॅनल कधी स्टार्ट केलं आणि का केलं, तर जेव्हा ना शिव लहान होता सो त्यावेळी मी चॅनल स्टार्ट केलं होतं, पण तेव्हा मी ना खूपच रेअरली म्हणजे व्हिडिओज शक्यतो टाकतच नव्हते। बट मला ना घरामध्ये मी एकटीच असायचे, शिव आणि मी आम्ही दोघंच असायचो। माझे सासरे म्हणजेच पप्पा ते ना खूप आजारी असायचे। सो सगळेजण आहे ना हॉस्पिटलमध्ये कंटिन्यूज असायचे आणि मी आणि शिव आम्ही दोघंच घरी एकटे असायचो। सो मला आहे ना काहीतरी करायचं होतं, पण मला घराच्या बाहेर न जाता घर बसल्या काहीतरी करायचं होतं। सो मी जस्ट असं रँडमली व्हिडिओज बनवायला स्टार्ट केलं आणि मला खरं तर ब्युटीचे व्हिडिओज बनवायचे होते, मेकअपचे, ब्युटी हॉल, मेकअप व्हिडिओज। पण त्यासाठी ना खूप वेळेची गरज आहे, परफेक्ट टायमिंगची गरज आहे, कारण की नॅचरल लाईट ही फक्त डे टाईममध्ये येते आणि शिव तेव्हा खूप लहान होता आणि मी घरी जसं की सांगितलं की मी घरी शक्यतो एकटीच असायचे। सो त्याला घ्यायला कुणीही नसायचं। सो मला त्याला मॅनेज करून व्हिडिओ बनवायचे असायचे, तर क्वचित एखादा व्हिडिओज मी अपलोड करायचे। आणि जसं की मी सांगितलं की मला ब्युटीमध्ये खूप इंटरेस्ट होता, सो मला तेच व्हिडिओ बनवायचे होते, पण ते काही मला शक्य झालंच नाही, कारण की शिव झोपल्यानंतर मी जर का व्हिडिओ बनवायला घेतला आणि तो अचानक उठला आणि जर का मी मेकअप केलेला असेल, मी लिपस्टिक लावलेली असेल ना, तर तो रडायला स्टार्ट करायचा की हे सगळं काढून टाक। त्याला असं वाटायचं की मी कुठेतरी बाहेर चालली आहे। सो मग मला तो व्हिडिओ तसाच थांबवून जे काही माझं थोडंफार शूट राहिलं असेल ना ते सुद्धा मला करता यायचं नाही। मला ते सगळं तसं स्टॉप करायला लागायचं आणि लगेच फेस वॉश करायला लागायचा आणि मग त्यानंतर मग मी व्हिडिओज बनवणं सोडून दिलं। आणि त्यानंतर मग जसं शिव थोडासा मोठा झाला, जसं की तो दुपारच्या वेळेस आहे ना तास 2 तास झोपायला सुरुवात केलं, त्यानंतर मग मी ना एखादा पटकन शॉर्ट्स व्हिडिओ बनवून टाकायचे, ते पण ब्युटीमधलाच। पण ज्यावेळी ना माझी डिलिव्हरी झाली सो त्यावेळी माझ्याकडे जास्त शूट करायला काही नसायचं, मी माझ्या माहेरी होते आणि त्यावेळी मी माझं माहेरचं रुटीन आफ्टर डिलिव्हरी हा व्लॉग टाकला होता आणि त्या व्लॉगला आहे ना छान व्ह्यूज आले होते। म्हणजे लॉंग व्हिडिओजला व्ह्यूज येणं आहे ना हे खूप डिफिकल्ट असतं, शॉर्टला येऊन जातात पण लॉंग व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत आणि त्या माझ्या व्लॉगला आहेत ना 1500 व्ह्यूज आले होते। सो मग त्यावेळी मला हे समजलं की आता मला ह्याच रिलेटेड व्लॉग बनवायचे आहेत, का तर माझ्या या व्लॉगला छान व्ह्यूज आलेत। सो मी त्याच रिलेटेड व्लॉग्स बनवायला स्टार्ट केलं आणि तेव्हा मला खूप छान व्ह्यूज पण येत होते, मला छान छान कमेंट्ससुद्धा येत होत्या आणि खूप न्यू मॉम्स आहेत त्या रिलेटेड करत होत्या माझ्या व्हिडिओजची। आणि सो मी रेग्युलर व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आफ्टर माय डिलिव्हरी। पण 5-6 महिने मी रेग्युलर व्हिडिओज टाकले। रेग्युलर म्हटलं तर डेली मी टाकत नव्हते, 3-4 दिवसातनं एकदा किंवा मग महिन्याला माझं बाळ जे आहे त्याचं रुटीन जो काही व्लॉग असेल तो मी टाकत होते आणि त्याला खूप छान व्ह्यूज येत होते। पण जसं माझं बाळ मोठं झालं आणि ते खूप जास्त पळायला लागलं सो मला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं। सो मग माझे व्हिडिओज येणं बऱ्यापैकी कमी झालं आणि त्यानंतर मग जसं त्याला समजायला लागलं ना तसा तो मग मला ट्रायपॉड आणि कॅमेरा जर त्याला दिसला की मग तुम्हाला व्हिडिओ शूटच करू द्यायचं नाही, ते त्यालाच हवं असायचं। मग माझे नंतर तर माझे व्हिडिओज बनवणं पूर्णपणे बंद झालं होतं
आणि माझा एक व्हिडिओ होता जो की मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलं, कारण की आफ्टर डिलिव्हरी माझ्या बाळाचं वजन खूप कमी होतं आणि त्यानंतर मग त्याचं वजन छान वाढलं होतं. सो त्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला खूप छान व्ह्यूज आले आणि त्यानेच माझा जो वॉच टाईम होता ना तो कंप्लीट झाला. आणि त्याआधी जो माझा एक शॉर्ट व्हिडिओ होता जे की एक केस होती, सो त्यावर मी बनवला होता, त्याने माझे सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते. पण माझा जो वॉच टाईम होता ना तो मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलं या व्हिडिओने कंप्लीट झाला होता. आणि सबस्क्रायबर माझे खूप लवकर कंप्लीट झाले होते, जो की क्रायटेरिया असतो की 1000 सबस्क्रायबर हवे, 4000 वॉच टाईम हवा आहे. तर 1000 सबस्क्रायबर माझे खूप लवकर पूर्ण झाले, पण माझा वॉच टाईम पूर्ण व्हायला आहे ना खूप वेळ गेला. आणि जर का तुम्ही लॉंग व्हिडिओजने तुमचा एखादा जरी लॉंग व्हिडिओ व्हायरल झाला ना तर तुमचा वॉच टाईम जो कंप्लीट होऊन जातो. पण माझं काय व्हायचं, मला लॉंग व्हिडिओज बनवायला जास्त मिळायचं नाही, मी शॉर्ट्सच अपलोड करायचे. आणि नंतर मला हे समजलं की माझा एखादा जरी लॉंग व्हिडिओज व्हायरल झाला ना तर माझा वॉच टाईम आहे तो कंप्लीट होईल. सो मी लॉंग व्हिडिओज थोडे थोडे बनवायला लागले आणि जो माझ्या बाळाचा व्हिडिओ होता तो व्हायरल झाला आणि त्याला खूप चांगले म्हणजे 2 लाख व्ह्यूज आले होते. आणि जो माझा वॉच टाईमचा क्रायटेरिया होता तो पूर्ण झाला आणि मग मी त्याच रिलेटेड व्हिडिओ बनवत गेले आणि त्याला खूप छान व्ह्यूज येत राहिले. पण आता आहे ना मला व्हिडिओज बनवायला अजिबात पॉसिबल होत नाही, कारण की लाडूला हे सगळं समजतं की ट्रायपॉड लावला आहे, व्हिडिओ ठेवला आहे. सो तो किचनवरती चढायला बघतो हे ट्रायपॉड घेण्यासाठी, कॅमेरा घेण्यासाठी, त्यालाच व्लॉग बनवायचा असतो. सो आता म्हणजे माझे व्हिडिओज खूपच रेअरली येतात, महिन्यातनं एखादाच येतो. सो हे असं करून जमत नाही. यूट्यूबवर खूप कन्सिस्टन्सी असणं गरजेचं असतं. सो तुम्ही जर का कन्सिस्टंट राहिलात तरच तुमचे व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येतात. तुम्ही जर का क्वचित एखादा व्हिडिओ अपलोड केला ना तर काहीही फायदा नाही आहे, काहीही उपयोग होत नाही. सो एकदा की तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम, 4000 तास वॉच टाईम कंप्लीट झाला की तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो, तो रिव्ह्यूमध्ये जातो. 8 दिवसांच्या आतमध्ये तो अप्रूव्ह होतो, आपला चॅनल मॉनिटाईज होतो. आणि एकदा की चॅनल मॉनिटाईज झाला की त्यानंतर डॉलर जमा व्हायला सुरुवात होतात. सो सगळ्यात आधी $10 तुमचे जमा झाले तर गुगल ॲडसेसकडनं आपला ॲड्रेस व्हेरीफाय होतो. सो ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी ते आपल्या ॲड्रेसवरती आपल्याला एक पिन पाठवतात, पोस्टाने पिन पाठवतात. पिन आपल्याला तिथे गुगल ॲडसेन्समध्ये फिल करायचा असतो आणि तो जर का आपण फिल केला की मग आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. सो तुम्हाला आहे ना तुमचा ॲड्रेस खूप क्लिअरली लिहायचा आहे, स्पष्टपणे लिहायचा आहे, फक्त वरच्यावर टाकायचं नाही आहे. क्लिअरली तुमचा प्लॉट नंबर, तुम्ही कुठे राहता, पिनकोड वगैरे सगळं क्लिअरली लिहायचं आहे. एकदा की तुमचा जो 6 डिजिटचा पिन आहे तो टाकला, तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं की मग तुमचे $100 पूर्ण होण्याची ना तुम्हाला वाट बघावी लागते. एकदा की ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं की मग $100 पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचं फर्स्ट पेमेंट मिळतं. आणि हे बोलायला जितकं सोपं वाटतं ना ते तितकं अजिबात सोपं नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला लॉंग व्हिडिओज बनवायला अजिबात वेळ मिळत नाही आणि शॉर्ट्ससुद्धा मी बनवतच नव्हते. सो माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मला 1 वर्ष लागलं माझे $100 पूर्ण व्हायला. आणि एकदा की तुमचे $100 पूर्ण झाले की त्यानंतर मग ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. सो त्यासाठी तुम्हाला आधी US टॅक्सचा फॉर्म भरावा लागतो, प्लस तुम्हाला तुमचं बँकेचे सगळे डिटेल्स द्यावे लागतात, तुमचा अकाउंट नंबर, तुमचं कुठल्या बँकेमध्ये अकाउंट आहे, प्लस त्या बँकेचा स्विफ्ट कोड, हे सगळं तुम्हाला द्यावं लागतं. सो बँक निवडताना अशीच बँक निवडा जिचा स्विफ्ट कोड आहे. शक्यतो ICICI बँक, महाराष्ट्र बँक या अशा बँक निवडा, ज्या बरोदा बँक, ज्या बँकांमध्ये ना तुम्हाला इझिली स्विफ्ट कोड मिळून जातो. हे सगळी इन्फॉर्मेशन टाकताना खूप व्यवस्थितपणे टाकायचे आहे. जर का तुमची इन्फॉर्मेशन चुकली तर तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही आहे, ते दुसऱ्या कुणाच्या तरी अकाउंटमध्ये जाऊ शकतं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतं, कारण की स्विफ्ट कोड टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा की $100 पूर्ण झाले, तुम्ही US टॅक्सचा फॉर्म भरला आहे, तुमचे $100 कंप्लीट झालेत, बँकेचे डिटेल्स नीट टाकले, स्विफ्ट कोड टाकला आहे, तर त्यानंतर मग
ज्या महिन्याला तुमचं $100 पूर्ण झालेत त्या महिन्याच्या 6 तारखेला गुगल ॲडसेन्समध्ये तुमचं जे $100 आहेत, जे काही तुमचं पूर्ण पेमेंट आहे ते अपडेट होतं 6 तारखेनंतर, 6 ते 10 तारखेच्या दरम्यान. आणि 6 ते 10 तारखेच्या दरम्यान जर का अपडेट झालं तर मग त्याच महिन्याच्या 21 ते 26 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पेमेंट मिळतं. सो पेमेंट मिळायच्या आधी तुम्हाला एक ईमेल येतो, जो की ईमेल मी इथे ॲड करते. सो तो बघून तुम्हाला एक आयडिया मिळेल. आणि तो ईमेल आल्यानंतर मग 21 ते 26 तारखेच्या दरम्यान तुमचं बँकमध्ये पेमेंट येतं. सो मार्चमध्ये माझं $100 कंप्लीट झाले. आणि 21 तारखेनंतर ना मी रोज सकाळी उठली की फोन चेक करायचे, कारण की ती एक एक्साइटमेंट असते की आपलं पेमेंट आपल्याला मिळणार आहे. तर 21 तारखेला नाही आलं, 22 तारखेला नाही आलं, 23 तारखेला, ॲक्च्युली 22 तारखेला मला मेल आला होता जो की मी पाहिलाच नव्हता. आणि 23 तारखेला मी चेक करता मला 22 तारखेचा मेल दिसला. आणि त्यानंतर मला समजलं की माझं जे पेमेंट आहे ते ऑलरेडी बँकेमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. सो 22ला मेल आला, 23ला मी तो पाहिला आणि 23च्या संध्याकाळी माझं जे पेमेंट आहे ते माझ्या बँकेमध्ये आलं होतं. आणि बँकेमध्ये आल्यानंतर रात्रीपर्यंत ते जसं की डॉलर्समध्ये येतं, सो ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होतं. सो संध्याकाळी माझं पेमेंट आलं, रात्री ते माझ्या बँकेमध्ये इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होऊन माझ्या अकाउंटला आलं होतं. सो आता माझं पेमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझं फर्स्ट पेमेंट किती आलं. जसे की माझे व्हिडिओज रेग्युलर नव्हते, सो माझं फर्स्ट, आता असं म्हणतात की फर्स्ट पेमेंट आहे जे ते सांगायचं नसतं डायरेक्टली. असं यूट्यूबचं काहीतरी क्रायटेरिया आहे की फर्स्ट पेमेंट डिरेक्टली सांगायचं नसतं. $1 म्हणजे 96 इंडियन रुपीज. तर $100 मला रिसीव झाले, म्हणजे मला किती पेमेंट आलं असेल हे खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगा. सो मला बँके थ्रू, मी असे खूप व्हिडिओज बघितलेले आहेत की पेमेंट अडकलं आहे किंवा मग ते दुसऱ्या ठिकाणी गेलं आहे, पण मला असा कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही. कारण की मी प्रत्येक जो फॉर्म आहे, जे डिटेल्स टाकायचे आहेत, जे फॉर्म्स भरायचे आहेत, ते मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर बघून, मी ना योगी योगेंद्र यांचं यूट्यूबचं चॅनल आहे जे की इन्फॉर्मेशन, हे असे यूट्यूबच्या चॅनलबद्दलची इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवतात. सो ते बघून मी सगळे डिटेल्स टाकले होते, त्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम झाला नाही. खूप स्मूथली माझे पैसे जे माझ्या अकाउंटमध्ये आले. सो अशा प्रकारे माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.